लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर संस्थेबाबत सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. मंदिर संस्थेवर ट्रस्टी पदासाठी पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा तसेच मंदिराच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ललिता शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मंदिराच्या कारभारात पारदर्शकता नसून अनेक निर्णय पडद्यामागे घेतले जात आहेत. ट्रस्टी होण्यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत आणि या आरोपांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मंदिरातील आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान मंदिर संस्थेकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे भाविकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आजची जी काही त्र्यंबकेश्वर मंदिराबाबतची जी घटना घडलेली आहे ती खरंच म्हणजे खूपच एक वेगळा धक्का बसलेला आहे. पण मला जे काही कळलं की यांना जी काही अटक केलेली त्याच्यामध्ये मला असा संशय आहे की ते राष्ट्रवादीचे पक्ष आहे म्हणून कदाचित त्यांच्यावर राजकीय काहीतरी असू शकतो. पण माझा मूळ मुद्दा आज मी पूर्ण महाराष्ट्रासमोर असा मांडते आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांची जी जे भाविकांमधून 4 प्रतिनिधी घेतात त्यामध्येच गैरव्यवहार झालेला आहे आणि गैरव्यवहार करणाऱ्यांची पत्नी तिथे आज ट्रस्टी आहे आणि 4 जे विश्वस्त आहेत, कैलास घुले, पंकज भुतडाची बायको शेलार आणि हे कडलक, यांना अकाली साहेबांनी जे सह आयुक्त धर्मदाय आहे त्यांच्यावरती पूर्ण गावात जिल्ह्यात चर्चा आहे की करोडो रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे. आणि यामध्ये जिल्हा न्यायाधीश राठी कोर्ट होतं, हे मी अगदी जाहीरपणे सांगते. राठी कोर्ट असताना राठी कोर्ट यांना पदच्युत केलेलं आहे माननीय हायकोर्टाने. तर हे जे काही पैशांची जे देवाणघेवाण आज काही जो काही प्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये वाढलेला आहे तर त्याच्या पाठीमागे करोडोची गैरव्यवहार झालेल्याचा आरोप आहे. आणि हा आरोप मी माननीय चीफ जस्टिस यांना लेखी पत्र देऊन केलेला आहे आणि ईडीला पण कंप्लेंट केलेली आहे. तर माझी ही मागणी आहे की जेव्हा आम्ही सत्य म्हणून भांडतो तर आम्हाला डावलून जो काही त्र्यंबकेश्वर देवस्थानचं नाव खराब केलेलं आहे त्याची चौकशी पोलिसांनी खरं केली पाहिजे. ठीक आहे, हे चुकीचं नाही, हा एक पार्ट आहे देवस्थानचा. हे बघा, या शब्दांमध्ये हा छल करायचा प्रकार नाही आहे. पण याच्या पाठीमागे तुम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये जसं हे काय ट्रॅप लावून आज कडलकांना हे केलंय तसं तुम्ही त्यांच्या पूर्ण गावामध्ये चौकशी करा की त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये भुतडा राठी यांनी नंदनवन सोसायटीमध्ये पैशाची देवाणघेवाण केलेल्याचा आरोप आहे. हे आणि माननीय हायकोर्टाचं पत्र पण आलेलं आहे त्याच्यावर मी माझा जबाब पण दिलेला आहे. आणि हेच जर असं झालं तर त्यांनी असं बोलतात गावामध्ये की आत्ता आम्ही 50 दिले, पुढच्या वेळेस कोटी रुपये देऊ. म्हणजे हे काय चाललंय देवस्थानांमध्ये? जर 50 रुपयासाठी पंढरपूरला जर तिथे कारवाई होते तर हा तर फारच गंभीर प्रकार आहे. त्यामुळे ह्याची खरं चौकशी झाली पाहिजे आणि मूळ शोधलं पाहिजे. ललिता शिंदे माझी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान. ईडीला काय पत्र दिले तुम्ही? ईडीला मी पत्र असं दिलं आहे की ह्या देवस्थान हे खूप मोठं आहे, त्याची गरिमा खराब झालेली आहे, त्यामुळे तुम्ही त्याची चौकशी करा. तर मला ईडीच्या जे डायरेक्टर आहेत त्यांनी असं सांगितलं की मॅडम आपके पास FIR आहे का राठी कोर्टची? तर मग ती कोर्टाची वाटतं FIR होत नसते. तर मी त्यांना माझं लेखी सगळं म्हणणं मांडलं कारण देवस्थानची गरिमा कमी नाही झाली पाहिजे आणि हा प्रकार थांबला पाहिजे. आणि मुंबई चॅरिटी कमिशनर यांनी याच्यात लक्ष घालून आमची निवड मुंबई चॅरिटी कमिशनरांनी केली का ती नाशिकला घेतली म्हणून हा सगळे वाढत चाललेला आहे. आणि हे असंच वाढलं तर मग खरं सत्य कधीच बाहेर येणार नाही. कधी अर्ज केला होता ईडीला? 25 मध्ये, मार्च 25 मध्ये.
नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.